अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या कोर्टाने चांगलाच दणका दिलाय। ट्रम्प यांच्या सरकारने लागू केलेले सर्व टॅरिफ कर कोर्टाने बेकायदा ठरवले। अमेरिकेच्या कोर्टाने हा मोठा निर्णय ट्रम्प यांच्या विरोधामध्ये दिलाय, त्यामुळे हा डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का मानला जातोय। ट्रम्प सत्तेमध्ये येताच त्यांनी चीनसह जगभरामधील सर्वच देशांना टॅरिफ लागू केलं होतं। त्यानंतर त्यांनी काही देशांवरील टॅरिफ रद्दही केले, मात्र त्यांच्या या निर्णयांचा जगभरातील व्यापारावर परिणाम झाल्याचं दिसत होतं। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विद्यार्थी व्हिसा धोरणांवर भाष्य करताना खळबळजनक विधान केलंय। अमेरिकेमध्ये शॉपिंग सेंटर्समध्ये स्फोट किंवा दंगे नको आहेत असं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। हार्वर्ड विद्यापीठाने त्यांच्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करावी, ज्यामध्ये जवळपास 31% परदेशी विद्यार्थी आहेत। त्या विद्यार्थ्यांमध्ये काही जण गोंधळ घालू शकतात असा आरोप त्यांनी केलाय। ट्रम्प यांनी परदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत घट करण्याची सूचना केली असून ही संख्या 15% मर्यादित ठेवण्याची मागणी केली आहे। अमेरिकन नागरिकांची पोस्ट सेन्सॉर करणाऱ्यांवर अमेरिका सरकारने व्हिसा बंदी जाहीर केलेली आहे। असा निर्णय घेणारा अमेरिका हा पहिला देश आहे। जर परदेशी अधिकारी अमेरिकन नागरिकांना अटक किंवा इतर शिक्षेची धमकी देऊन पोस्ट सेन्सॉर करत असेल तर ते स्वीकारले जाणार नाहीत, अशी तंबी परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी दिली आहे। अमेरिकन प्लॅटफॉर्मवरील कंटेंट काढण्याची मागणी केल्यास त्यांचा व्हिसा रद्द केला जाईल। परदेशी नागरिकांना अमेरिकन नागरिकांविरुद्ध सेन्सॉरशिपचा अधिकार नाही, असं मार्को रुबियो यांनी ठणकावलंय। अमेरिका आता लवकरच चीनच्या विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द करायला सुरुवात करणार आहे, ज्यामध्ये चीनी कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित किंवा अत्यंत संवेदनशील क्षेत्रांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश असेल, असं अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी स्पष्ट केलंय। ट्रम्प प्रशासनाच्या नेतृत्वात अमेरिकेचे परराष्ट्र खातं हे गृह विभागासोबत मिळून चीनी विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द करण्याची कारवाई तीव्र करेल। अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने विद्यार्थी आणि एक्सचेंज व्हिजिटर व्हिसा अर्जदारांसाठी नवी मुलाखती तात्पुरत्या थांबवल्यात असंही त्यांनी म्हटलंय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर गंभीर आरोप केलेत। युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी पुतिन आगीशी खेळत आहेत असं म्हटलंय। तर रशियाने 24 मे रोजी युक्रेनवर मोठा हवाई हल्ला केला, ज्यामध्ये क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा वापर करण्यात आला होता। रशियाने कीववर 9 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, 60 क्रूज क्षेपणास्त्र आणि 298 ड्रोन डागली होती। या हल्ल्यांवर प्रतिक्रिया देताना ट्रम्प यांनी रशियावर नवीन निर्बंध लादण्याचा विचार व्यक्त केलाय। सध्या रशिया युक्रेनमधील 3 वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चाललाय आणि याच दरम्यान रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतिन यांच्यावर केलेल्या विधानामुळे तणाव वाढलाय। रशियामध्ये संतापाचं वातावरण आहे आणि याच दरम्यान रशियाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार दिमित्री मेदवेदेव यांनी मोठं खळबळजनक विधान केलेलं आहे। त्यांनी तिसऱ्या महायुद्धाची धमकी दिलेली आहे आणि यामुळे 2 महासत्ता देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने भारत-पाकिस्तान शस्त्रसंधी संदर्भात मोठा दावा केलाय। अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयाने ट्रम्प यांच्या लिबरेशन डे टॅरिफवर बंदी घातली आहे। या खटल्याच्या सुनावणी दरम्यान ट्रम्प यांनी न्यायालयामध्ये भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधीचा हवाला दिलाय। ट्रम्प प्रशासनाने आपल्या बचावासाठी भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधीचं श्रेय स्वतःच घेतलंय। न्यायालयाने ट्रम्प प्रशासनाचे युक्तिवाद फेटाळले असून त्यांचा निर्णय हा असंविधानिक ठरवलाय। पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतासोबत चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे। अझरबैजानमध्ये एका त्रिपक्षीय परिषदेत बोलताना त्यांनी काश्मीर, पाणी आणि दहशतवाद यांसारख्या समस्यांवर एकत्रितपणे तोडगा काढण्याची गरज व्यक्त केली आहे। या आठवड्यामध्ये दुसऱ्यांदा त्यांनी भारताशी चर्चा करण्याची इच्छा दर्शवली आहे। यापूर्वी इराण दौऱ्यामध्ये सुद्धा त्यांनी याबाबत भाष्य केलं होतं, पण पाकसोबत चर्चा फक्त पाकव्याप्त काश्मीर परत घेण्यावर आणि दहशतवादाच्या मुद्द्यावरच होईल, असं भारतानं आधीच स्पष्ट केलंय। पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताने ब्रह्मोस हल्ला केल्याची कबुली दिली आहे। आम्ही 9 मे आणि 10 मे रोजी सकाळी भारतावर हल्ला करण्याचा प्लॅन केला होता, पण त्यापूर्वीच भारताने ब्रह्मोस मिसाईलने हल्ला केल्याचं शरीफ यांनी म्हटलंय। यापूर्वी भारताने हल्ला केल्याचं फेटाळत पाकिस्तानच्या कामगिरीचं गुणगान गाणाऱ्या शरीफ यांनी भारताच्या ब्रह्मोस हल्ल्याबाबत कबुली दिली आहे। भारताच्या हल्ल्यामध्ये पाकमधील रावळपिंडी एअरवेजचं नुकसान झाल्याचं सुद्धा शरीफ यांनी कबूल केलंय।
पाकिस्तानात पाणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे। कराची विमानतळावर पाणी नसल्यानं पाकिस्तानी अभिनेत्री हिना ख्वाजानं संताप व्यक्त केलाय। ती काय म्हणाली आहे आपण ते पाहूया। वॉशरूम में पानी नहीं। आज यौम तकबीर है। मैं यहाँ कराची के इंटरनेशनल एयरपोर्ट पे खड़ी हूँ और आज के दिन जबकि हमें पाकिस्तान की अचीवमेंट्स को सेलिब्रेट करना चाहिए, मैं ये देख रही हूँ कि यहाँ पर किसी भी वॉशरूम में पानी नहीं है। लोग वजू करना चाह रहे हैं, नमाज पढ़ना चाह रहे हैं, बच्चों को लेकर वॉशरूम जाना चाह रहे हैं और पानी नहीं है। दहशतवादाच्या मुद्द्यावर भारताला रियाद, जकार्ता, सौदी अरेबिया, इटली आणि इंडोनेशिया या देशांनी पाठिंबा दर्शवलाय। सौदी अरेबियानं पाकिस्तान स्थित दहशतवादाविरोधात भारताबरोबर असल्याचं स्पष्ट केलंय, तर इटलीने द्विपक्षीय सहकार्य देऊ केलेलं आहे। इंडोनेशियानं दहशतवादाविरोधामध्ये भारताला पाठिंबा दर्शवलाय। दक्षिण आफ्रिकेने भारताच्या शून्य सहिष्णुतेच्या भूमिकेची प्रशंसा केली आहे, तर फ्रान्सनेही या मुद्द्यावर भारताबरोबर असल्याचं म्हटलंय। विविध देशांमध्ये पाठवलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळांच्या भेटीमध्ये ही आश्वासनं देण्यात आली आहेत। पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवर गुरुवारी सकाळी पुन्हा तणाव निर्माण झाला। अफगाणिस्तानच्या बर्माच्या सीमा भागामध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सैन्यामध्ये जोरदार चकमक झाली। स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सीमेवर नवीन चौक्या बांधल्यामुळे हा वाद सुरू झाला आणि यानंतर पाकिस्तानी सैन्यानं रणगाडे तैनात केले आणि अफगाण सीमेवर चौक्यांवर तोफांचा वापर केला गेला। अफगाण तालिबान समर्थक तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानमधील लष्करी चौक्यांवर कब्जा करत असल्यानं हा तणाव वाढलाय। त्यामुळे पाकिस्तान आणि अफगाण तालिबान एकमेकांचे कट्टर शत्रू बनलेत। हमासचा गाझा प्रमुख मोहम्मद सिनवारचा खात्मा झाल्याची घोषणा इस्रायलच्या पंतप्रधानांनी केली आहे। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी बुधवारी हमासचा गाझा प्रमुख आणि याह्या सिनवार याचा लहान भाऊ मोहम्मद सिनवारचा खात्मा करण्यात आल्याची घोषणा केली आहे। गाझा पट्टीमधील राफा भागामध्ये ट्रेनी सैनिकांबरोबर झालेल्या लढाईमध्ये डोक्यात गोळी लागल्यानं 7 महिन्यापूर्वी याह्या सिनवार याला मारला गेलेला होता आणि त्यानंतर आता त्याच्या भावाचा सुद्धा खात्मा करण्यात आल्याचा दावा इस्रायलने केलाय। 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासच्या दहशतवादी संघटनेनं इस्रायलच्या दक्षिण भागावर हल्ला केला। त्यावेळी कोणीही कल्पनाही केली नसावी की हा संघर्ष इतक्या काळापर्यंत सुरू राहील आणि इतक्या निष्पाप जीवांना घेऊन जाईल। गाझामध्ये आतापर्यंत 54,000 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झालाय, तर 1 लाखांपेक्षा जास्त लोक गंभीर जखमी झालेले आहेत। तरी सुद्धा युद्धबंदीच्या चर्चांना आणि राजकीय प्रयत्नांना आतापर्यंत यश आलेलं नाही, तर जमिनीवरील परिस्थिती दिवसेंदिवस अधिक बिकट होत चालली आहे। इराणमध्येही 3 भारतीय नागरिक बेपत्ता झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे। हे तिन्ही तरुण ऑस्ट्रेलियाला कामाच्या परवान्यावर दिल्ली मार्गे जात असताना त्यांना इराणमध्ये नेण्यात आलं आणि तिथे ते बेपत्ता झाले। या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबियांमध्ये चिंतेचं वातावरण असून भारतानं हा मुद्दा इराणी अधिकाऱ्यांसमोर गांभीर्यानं मांडलाय। हे तिन्ही तरुण पंजाबमधील संगरूर, एसबीएस नगर आणि होशियारपूरचे रहिवासी आहेत। ते 1 मे पासून इराणमध्ये बेपत्ता असल्याचं सांगितलं जात आहे। अपहरणकर्त्यांनी त्यांच्या सुटकेसाठी 55 लाख ते 1 कोटी रुपयांची खंडणी दिली आहे। दक्षिण कोरियामध्ये नौदलाचं शिकाऊ विमान कोसळलेलं आहे। तर आल्प्स पर्वत रांगेमधील हिमनदी फुटल्यानं त्या ठिकाणी भूस्खलन झालेलं आहे। फ्रेंच डॉक्टरकडून 299 मुलांचं शोषण आणि बलात्कार झालेला आहे। फ्रान्सच्या ब्रिटनमधील ही घटना घडली आहे। पीओके एक दिवस भारताचा होईल असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी वक्तव्य केलेलं आहे। पाक ऑक्युपाइड कश्मीर के लोग वो हमारे अपने हैं, हमारे परिवार का हिस्सा है। जो आज हमसे भौगोलिक और राजनीतिक रूप से अलग हैं, वो भी अपने स्वाभिमान, आत्मा की आवाज
और स्वेच्छा से भारत की मुख्य धारा में कभी न कभी जरूर वापस लौटेंगे। पाक ऑक्युपाइड कश्मीर के लोग वो हमारे अपने हैं, हमारे परिवार का हिस्सा है। जो आज हमसे भौगोलिक और राजनीतिक रूप से अलग हैं, वो भी अपने स्वाभिमान, आत्मा की आवाज और स्वेच्छा से भारत की मुख्य धारा में कभी न कभी जरूर वापस लौटेंगे।